बघा, ही निवडणूक देशाची व्यक्तिगत स्वरूपामध्ये आरोप करून प्रत्यारोप करून ही निवडणूक एखाद्या महापालिकेच्या वार्डाची करण्याचं काम समोरच्या उमेदवारांनी केलं आणि म्हणून त्याला त्याची जाणीव करून देण्याचं काम केलं। ही निवडणूक नात्या गोत्याची नाही, ही निवडणूक देश कोणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे आणि म्हणून त्याला जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून मी ते वक्तव्य केलं। सुरुवातीपासून माझा प्रचार संदीप वाघेरे त्या भागातली नगरसेवक ते करतात। या उमेदवाराचं सिंगल लार्जेस्ट त्या वार्डामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही, निष्क्रिय व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित आहे। त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य केलं म्हणून त्याला उत्तर दिलं। शिवसेना समोर कसं आव्हान पाहिलं तुम्ही? 2014 आणि 2019ला मी शिवसेनेचा महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली आणि 2024ला देखील महायुतीचा उमेदवार म्हणून धनुष्यबाणाच्या चिन्हावरच निवडणूक लढवतोय। मला कुठल्याही प्रकारचं आव्हान वाटत नाही। खरं तर त्या समोरच्या पक्षाला त्यांच्या पक्षामध्ये उमेदवार मिळाला नाही म्हणून तो उमेदवार आयात करावा लागला, हे त्यांची शोकांतिका आहे। मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित आहे। मागील निवडणुकीत मताधिक्य जे आहे ते आधीच सांगितलं होतं, या निवडणुकीत कसं असतं रे मताधिक्य? मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये माझं मताधिक्य हे मोठ्या संख्येनं असेल। माझंच रेकॉर्ड मी स्वतः या निवडणुकीमध्ये तोडून तुम्हाला दिसेल।